कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7:30 वाजले आहेत आता आणि आता माझा अर्ध्याच्या वर स्वयंपाक झालेला आहे। इथं 2 प्रकारच्या भाज्या मी बनवलेल्या आहेत। ही फ्रेंच बीनची भाजी बनवून झालेली आहे, भेंडीची भाजी बनवून झालेली आहे आणि आता मी भगर बनवत आहे। पीठ सुद्धा बनवून ठेवलेलं आहे। आज आमचा दूरच्या प्रवासाला जाण्याचा दिवस आहे, तर मी त्याच्यामुळे लवकर आटपून घेतलेला आहे। 9 वाजता आम्ही निघणार आहोत। तर अगोदर आता तुळशी पूजन करते आणि त्याच्यानंतर पुढचा स्वयंपाक करून घेते। आज विजय एकादशी आहे आणि माझा एकादशी उपास असतो, त्याच्यामुळे मी भगर बनवत आहे। खिचडी तर नाही चालत मला आमवतमध्ये, म्हणून मी भगर बनवत आहे आणि त्याच्यानंतर मग चपात्या बनवणार आणि लगेच निघणार आहे। कृष्ण हरी जय जय राम कृष्ण। माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे। आता फक्त किचन ओटा साफ करायचा राहिलेला आहे आणि फोंडेजी इथं सकाळ सकाळी जेवण करत आहेत। डबा पण घेते ना, दुपारी काय खाणार फोंडेजी? नाही डबा घेते। ट्रेन मध्ये संध्याकाळचं जेवण आहे, पण आता दुपारी खा, ठीक आहे। मला टेरेसवरती चाललेला आहे पक्ष्यांना पाणी आणि तांदूळ ठेवायला। लवकर बाबू। हे श्रीकृष्णा सर्व कार्य सर्व प्रवास निर्विघ्न पार पाडता। आमचे दोन्ही चिरंजीव आम्हाला सोडवायला येत आहेत मेट्रो स्टेशनला। आम्ही अगोदर मुंबईला जाणार आहे। मुंबईहून आमची ट्रेन आहे पुढच्या प्रवासासाठी। चल अरे झेपतय का? चलो चलो चलो, नीट राहा दोघांनी, दोघांनी व्यवस्थित राहायचं, ठीक आहे। चल मी शूज घालून जात आहे। अरे इयरफोन नाही घ्यायचं का? हे घेऊ का? ते वाले हे खराब होतील। खराब नाही ना, हे खराब असेल। मी मनाच्या गाडीवर बसत आहे आणि फोंडेची दादूच्या, ठीक आहे। येऊ का बाळा? काय म्हणा, व्यवस्थित जावा। ओके हां ठीक। आम्ही पोहोचलो आहोत मेट्रो स्टेशनवरती। आमची मेट्रो गेलेली आहे, आता दुसरी मेट्रो आहे 5 मिनिटानंतर आणि ही मेट्रो चाललेली आहे पिंपरी चिंचवडला, थांबलेली आहे। किती मिनिटाचं हॉल्ट असतं फोंडेजी? सकाळ सकाळी मेट्रोमध्ये फुल गर्दी आहे, हो ना फोंडेजी? तुम्ही जाता नेहमी? कामगार कर्मचारी वर्ग आहे आणि इथून ना समोरचं दृश्य खूप छान दिसतं। आता आम्ही पोहोचलेलो आहोत पुणे स्टेशनवर। फोंडेजी तिथे जाऊन बसलेले आहेत। आमची ट्रेन येईल 2-3 मिनिटांमध्ये। मुंबईला जाणारी आमची ट्रेन आलेली आहे। फायनली मुंबईला जाणाऱ्या ट्रेन टेम्परेचर ठीक आहे पुण्याचं, आता मुंबईला गरमीच असणार। गाडी थांबलीच नाही ना पुण्याची, सगळ्या गाड्या थांबतात पण ही गाडी नाही। खंडाळा घाट सुरू झालेला आहे इथून। किती सुंदर मनमोहक अशी दाट झाडी आहे। बोगदा सुरू झालेला आहे। हा आहे खंडाळा घाट। तुम्हाला कसं वाटतंय? मला काय गार लागणार आहे, गरमच आहे। यांना तर खूप गरम होतंय, परेशान आहे। हे म्हणतात, फोंडेजी म्हणतात की मी हा टी-शर्ट उगीच घालून आलो, गरम होतं। बनियन घालून यायला पाहिजे होतं। आहे की बनियन? मग घालता का? एवढं गरम आहे इथं मुंबईमध्ये। पुणे चांगलं आहे की नाही आपलं? पुणे सगळ्यात छान आहे, एकदम बेस्ट। भूक लागली का? भूक लागली ना। मी माझ्यासाठी भगर घेऊन आलेली आहे या डब्यामध्ये।
सकाळपासून मी काय नव्हतं खाल्लं, आता खावं, आता कंट्रोल होईना भूक मला, पोटात कावळे ओढायला लागले, बगर खाते आता. ते पण या फराळ करायला तेल लागलं म्हणजे मला वाटतं भाजी लीक झाली. पेपर घे ना, पेपर घे ना. पेपर घेते, थांब देतो पेपर. आम्ही पोहोचलेलो आहोत लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे. आणि हे स्टेशन खूप मोठं आहे. मी तर पहिल्यांदा एवढं स्टेशन मोठं बघते. याच्या अगोदर एक बघितलेलं छत्रपती शिवाजी टर्मिनस, ते पण मोठं होतं. त्याच्यानंतर हे एवढं मोठं स्टेशन आहे. आम्हाला फळं चिरण्यासाठी चाकू घ्यायचा होता, त्याच्यामुळे आम्ही स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत. आम्ही येते वेळेस घेऊन आलेलो, पण मेट्रो स्टेशनवर तो डिटेक्ट झाला, त्यामुळे त्याच्याकडून तो काढून घेतला. मला आता फळं कशाने चिरायची. LTTला उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत. आता चाकू घेतलेला आहे खुणजीनं. आम्हाला इथं समोरच हा चाकूवाला दादा मिळालेला आहे. आता याला धुवायचं कसा, असंच. हा स्टेशनच्या आसपासचा परिसर आहे, खूप सुंदर आहे बघा, शांत परिसर आहे. आणि आम्हाला मला काय नाही खायचं खोंडजी. आता तर बगर खाल्ली ट्रेनमध्ये. खोंडजीने माझ्यासाठी काय आणलेलं आहे, ताक आहे. ताक चालतं ना, ताक नाही ना चालत खोंडजी. तुम्ही प्या. नाही नाही नको. थोडा वेळ झाडाखाली बसल्यानंतर आम्ही आता पुन्हा स्टेशनमध्ये चाललेलो आहोत. आणि आमची ट्रेन आहे 8 वाजता. आता स्टेशनमध्ये बसतो थोडा वेळ, मग करमणार नाही तिथं बसून म्हणून आम्ही बाहेर आलो जरा फिरायला. आणि चाकू पण घेतला आम्ही. चांगलं आहे का चाय बडी आहे. प्या. बस. हा, झेंडा किती छान फडकत आहे. आणि हे आहे समोरचं स्टेशन LTT, लोकमान्य टिळक टर्मिनस. चलो फोंडजी. विमान दाखवायचं तुमचं. विमान आलंच नाही ना, सारखी 2-2 मिनिटाला विमानं चाललेत, आणि ते खूप खालून. तर इथं मला वाटतं इथं सर जवळच एअरपोर्ट आहे. कावळा पण चालतोय, कबूतर पण चालत गेलं तिकडे. का चालतात एवढा आवडा आवडा. बसलेला आहोत स्टेशनमध्ये येऊन. झोपणार आता. फोन चालवणार आहे 1 तास 2 तास, वेळच वेळ आहे. आम्ही ज्या डेस्टिनेशनला जाणार आहे ती गाडी आलेली आहे. आम्ही बसलेलो आहोत आमच्या सीटवरती. आणि उद्या सायंकाळी आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत. थोड्या वेळात जेवण येईल फोंडजींचं. माझं नाही, मी एक सफरचंद खाल्लेलं आहे, बाणात चिप खाल्लेले आहे. फोंडजी आता जेवण करत आहेत. ट्रेन मधलं जेवण आलंच नाही फोंडजी अजून. अरे गाडी 3 तास लेट आहे ना. अच्छा, तसं काय असेल तर. प्रभूजीने दिलेला आहे एकादशीचा फराळ. ही दुरंतो एक्सप्रेस आहे आणि ही 3 तास लेट होती, त्याच्यामुळे कदाचित जेवण नसेल आलं. कुठलं स्टेशन आलं? आसनगाव. गाडी सध्या तरी खूप हळू चाललेली आहे. आणि आता 10 वाजले आहेत. आता आम्ही झोपतो आहे. मग तुम्हाला चांगलं दृश्य दिसेल बाहेरचं. सकाळचे 8 वाजले आहेत. आता चहा वगैरे झालेला, आता नाश्ता. हां, इथे चहा आलेला. आत्ता बाहेरचा व्ह्यू खूप छान दिसत आहे. सगळीकडे गव्हाची शेती आहे. आमचा नाश्ता आलेला आहे आता. काय काय फोंडजी? स्वीट आहे, पोहे, फ्रुटी आहे, डाळी आणि सॅनिटायझर पण दिलेलं आहे. खायच्या अगोदर वापरलं तुम्ही? मैत्रिणो, ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे. आणि आमचं डेस्टिनेशन आहे प्रयागराज, कुंभ नगरी, संगम नगरी प्रयागराज. तर हे प्रयागराजच्या अगोदर स्टेशन आहे नैनी जंक्शन.
आणि इथून प्रयागराजचं स्टेशन फक्त 2 ते 3 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्या इथं पुण्याला जसं असतं शिवाजीनगर पुणे स्टेशन तसं आहे. तर आम्ही नैनी जंक्शनला उतरलेलो आहोत. आता इथून आम्ही अरल घाटला पायी जाणार आहोत. आम्ही ह्या दुरंतो एक्सप्रेसने आलेलो. ही ट्रेन होती मुंबईवरून. तर आत्ता आम्ही पोहोचलो प्रयागराजमध्ये. तर इथून आम्ही पायी जाणार आहोत अरल घाटापर्यंत. फोंडेजी तयार आहेत? तयार आहे जायचं? चला, इथून आमचा पायी प्रवास आहे. इथून नैनी जंक्शन ते अरल घाटापर्यंत 5 किलोमीटरचं अंतर आहे असे इथले लोक म्हणत आहेत. पण आता निघालो होतो आम्ही पायी गाडी वगैरे जसं आता सुविधा गाडी मिळेल तर गाडीनं जाऊ, नसेल तर आम्ही पायी निघणार आहोत. आत्ता वाजलेले आहेत 4. आमची ट्रेन होती 4-5 तास लेट, त्याच्यामुळे आम्हाला उशीर झालेला आहे. तर आम्ही ज्या ट्रेनने आलोत ना त्या ट्रेनमध्ये जाण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे. नैनी जंक्शन पासूनच रस्त्यावरती स्टॉलची सुरुवात आहे. सगळ्या रस्त्यावरती भाविक तीर्थयात्री दिसत आहेत. कोण सामान घेऊन चाललंय. कसं वाटतंय? छान वाटतंय, प्रसन्न वाटायला लागलं. आता खूप आनंद झाला. पूर्ण रस्त्यावरून गर्दी आहे बघा लोकांची. सगळे भाविक चाललेले आहेत नदीमध्ये स्नान करण्यासाठी. आणि अशा 2 व्हीलर आहेत तुम्हाला संगमापर्यंत सोडण्यासाठी. पण आम्ही पायी चाललेलो आहोत. त्या साईडने जाणारे लोक संगमावर स्नान करून आता परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत. मग कसं वाटतंय पंडूजी? चांगलं वाटतंय ना? चालताना कंटाळा वगैरे नाही ना आला? चालत्या वेळेस ना खूप छान वाटतं. म्हणजे एवढं 5 किलोमीटर अंतर चालायचं आहे पण काही नाही वाटत, कारण सगळ्या रस्त्यावरून गर्दीचं आहे. भाविक भक्त चाललेले आहेत स्नानामध्ये स्नान करायला. इथून संगम जवळ आलेला आहे त्याच्यामुळे खूप सारी गर्दी झालेली आहे. इथून बोर्डवर लिहिलेलं आहे अरल घाट संगम. तर आम्ही त्या दिशेने चाललेलो आहोत. गर्दी आहे आता इथून पुढे. पोलीस बोल रही है 25 से ज्यादा पोलीस खूप कडक ऍक्शन घेतात. जे 2 व्हीलर येतात ना भाविक त्यांच्याकडून फक्त 25 रुपयेच घ्यायचे, जास्त नाही घ्यायचे. पण काही 2 व्हीलर वाले जास्त घेतात भाविकांकडून पैसे. अशी जागोजागी बॅरिकेड लावलेले आहेत. थोड्या वेळ गाड्यांना जाऊ देतात, थोड्या वेळ आपल्याला भाविकांना जाऊ देतात. असं आहे. इथं पोलीस चांगलं काम करत आहेत. UP पोलीस चांगलं काम करत आहेत. किराणा मालापासून कपड्यापासून भांड्याची सगळ्या प्रकारची दुकानं आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला, या बाजूला आणि इकडे सुद्धा. जागोजागी राहण्याची व्यवस्था पण आहे. पाणी तर 5-5 मिनिटाच्या अंतरावर प्यायला मिळते. व्यवस्था छान आहे. 10 रुपये. अच्छा आहे बेटा. जागोजागी फुलं, ओढणी म्हणजे गंगा त्रिवेणीला म्हणतात ना, त्रिवेणीची ओटी भरण्यासाठी हे साहित्य आहे. आणि इथं समोर नारळ आणि संगमाचं पाणी घेण्यासाठी कॅनची व्यवस्था पण आहे. संगमाचं पवित्र पाणी घेण्यासाठी फोंडेजीने इथं 2 लिटरची बॉटल घेतलेली आहे विकत या भैयाकडून. प्रयागराज संगम घाट जवळ आलेला आहे त्याच्यामुळे एवढी सारी गर्दी आहे इथं बघा. खूप गर्दी आहे. आणि तो फिफा पूल दिसत आहे इथून, तुम्हाला नाही दिसणार पण आम्हाला दिसत आहे. पोहोचलेला आहोत संगम घाटावर. इथून तुम्ही त्रिवेणीचं दर्शन घेऊ शकता बघा. सगळ्या त्रिवेणीमध्ये बोटी फिरत आहेत भाविकांना घेऊन. खूप सुंदर दृश्य आहे. तुम्ही पण दर्शन घ्या त्रिवेणी संगमाचं. सगळा घाट पसरलेला आहे दूर पर्यंत. अच्छा, खोया पाया केंद्र आहे इथं. मैत्रिणी जवळून त्रिवेणी संगमाचं दर्शन घ्या. खूप सुंदर मनोहर दृश्य दिसत आहे. खूप लांब पर्यंत संगमाचा घाट पसरलेला आहे. झूम करून दाखवते. वा वा, अप्रतिम मनोहर दृश्य आहे हे. मैत्रिणी सध्या मी त्रिवेणी संगमामध्ये उभी आहे. खूप छान वाटत आहे मला. खूप आनंद झाला. अगोदर मी त्रिवेणीचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर पाय ठेवलेला आहे. खूप आनंद झाला मला हे सगळं दृश्य पाहून. समोर जो किल्ला दिसतो ना तिथं अक्षय वटवृक्ष आहे. तर तिकडे जाण्यासाठी आम्हाला बोटीने जावं लागेल. पण आता जाऊ देतात की नाही हे माहीत नाहीये. कोण जे आता कुंभ स्नान करायला चाललेले आहेत. कोणजीनं पवित्र स्नान केलेलं आहे.
महाकुंभ स्नान केलेलं आहे पुंडीजीने. वा वा वा, धन्य धन्य. संगमावरती जागोजागी ड्रोन पॅराशूट फिरत आहेत. हे बघा. वा वा वा, खूप छान दिसत पुंडीजी. आता आम्ही त्रिवेणीची पूजा करत आहोत. गंगा मैया, उमा मैया, सरस्वती मैया की जय. यमुना मैया की जय. हे सगळे समोरचे टेंट हाऊस आहेत. भजन कीर्तन चालू आहे. इथे साधू बाबा बसलेले आहेत. आम्हाला अरल घाटावरती छान असा टेंट मिळालेला आहे. संगम घाटावर, संगम घाटावर जवळच अरल घाट आहे. सगळंच एकत्र आहे. सगळं एकत्र आहे आणि आम्ही सेक्टर नंबर 23 मध्ये आहोत. तर आम्हाला छान टेंट मिळालेला आहे. गरम पण आहे इथं. ठीक आहे, उबदार टेंट आहे हा. तर बरं वाटलं. ईश्वराने सोय करून ठेवलेली असते प्रत्येकाची, त्याची मला आज अनुभूती आलेली आहे. आम्ही नैनी जंक्शन पासून 5 किलोमीटर अरल घाट होता तिथपर्यंत चाललो. त्यानंतर पवित्र स्नान केलं संगमामध्ये. त्याच्यानंतर शोधत म्हणलं रूम कुठे भेटतीये का, शोधत इकडे आलो सेक्टर नंबर 23 मध्ये. तर आम्हाला छान टेंट मिळालेला आहे आणि रेंट पण ठीकठाक आहे, आपल्या बजेटमध्ये आहे. मग कसं वाटलं फंडूजी? जय भोलेनाथ. हा, जय गंगा मैया की, सरस्वती माता की जय, यमुना माता की जय. खूप छान आहे. वाटलं होतं की आपली सोय होई का नाही. फंडूजी खूप टेन्शन घेत होते. हो, मला तुझी चिडचिड करत होते खूप. ए, असं नको बोलू. चिडचिड नाही, मला तुझी काळजी आहे. अच्छा, ठीक आहे. काळजी म्हटली बघा, भगवंत सगळी व्यवस्था करून ठेवतो. सगळं मिळतं. ते मिळेल का नाही. आम्हाला ना जेवणाचं टेन्शन होतं. म्हटलं आम्हाला भोजन कुठे मिळणार की नाही मिळणार की नाही. पण आम्ही इकडे आलो तर आम्हाला भंडारामध्ये जेवण मिळालेलं आहे. पोट भरलं, एकाच प्लेटमध्ये पोट भरलेलं आहे आमचं. मैत्रीण आता संध्याकाळचे 11 वाजले आहेत आणि आम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उद्या आहे 26 फेब्रुवारी. उद्याचं अंतिम महाकुंभ स्नान आहे. तर त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आज पण पवित्र स्नान केलेलं आहे आणि उद्या पण चांगलं अंतिम महाकुंभ स्नान करायचं आहे आम्हाला. तर पहाटे लवकर उठावं लागणार आहे. उद्या महाशिवरात्री पण आहे. खूप छान योग आहे. तर आमचं आजचं स्नान तर खूप छान झालेलं आहे. आता उद्याचं स्नान बघूया कसं होतंय, कारण उद्या पहाटे थंडी असणार आहे. आता पण खूप थंडी आहे. टेंट हाऊसमध्ये असल्यामुळे थोडीशी थंडी कमी लागते आहे. उद्या लवकर उठून आम्ही जाणार आहोत स्नान करायला. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.